नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा अकॅडमीला स्वागत आहे. बघा, आपण जी नवीन बॅच चालू केली कंबाईन 2026 बॅच, तिच्या इंट्रोडक्शन म्हणून मी हा एक व्हिडिओ तयार करत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा क्लास घेतला असणार, तर त्यांना ॲपची सेटिंग माहीत नसणार किंवा त्यांना अभ्यासात कसा त्यांनी अभ्यास करावा आणि या बॅचमध्ये आपण आपली ही बॅच चालणार कशी आहे परीक्षेपर्यंत, त्याची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. 30 मिनिटाचा व्हिडिओ राहील. माझी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचं कारण काय, की एकतर यात मी आपल्या ॲपची टेक्निकल माहिती तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही व्हिडिओ कसे बघितले पाहिजे. तुम्हाला टेक्निकल कोणत्या अडचणी यायला नको ॲपमध्ये, ती माहिती सांगणार आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं, की ज्यांचं या क्षेत्रामध्ये पदार्पण आहे, म्हणजे ज्यांनी आजपर्यंत एम-पी-एस-सीबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. त्यांना ह्या परीक्षेचा पॅटर्न सांगणं किंवा परीक्षा कशी होती त्याची माहिती देणं हा माझा उद्देश आहे. तर मग आपल्या बॅचचं नाव आहे कंबाईन 2026 बॅच MS4. ही 4थी बॅच आहे आपली कंबाईनची आपल्या ॲपवर, म्हणून मी त्याचं नाव 4 नंबर ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला ओळखायला पण सोपं जातं आणि तुम्हाला पण म्हणजे कसं आहे, तुम्ही मला कधी मेसेज केला तर मला माहिती राहील की तुम्ही कोणत्या बॅचचे विद्यार्थी आहेत असं. काय असतं, वेगवेगळ्या बॅचेस असतात. एखाद्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांना एखाद्या व्हिडिओबद्दल अडचण असते. त्यांच्या मोबाईलला व्हिडिओ चालत नाही. अशात मला समजलं पाहिजे की तुम्ही कोणत्या बॅचला आहे, म्हणून मी असं स्पेशल नाव दिलेलं आहे. बरोबर? तर मग आपण चालू करूया. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅचची माहिती आणि पूर्ण अभ्यास कसा केला पाहिजे त्या संबंधीची माहिती देणार आहे. थोडक्यात मी तुम्हाला माझी माहिती सांगून देतो. जे लोकं मला ओळखतात, मला माहिती आहे तुम्ही बऱ्यापैकी लोकं मला ओळखता म्हणून तुम्ही बॅच पर्चेस केली आहे. माझं नाव अनिकेत पाटील आहे. मी 2016 पासून या क्षेत्रामध्ये आहे. मी 2016 ला अभ्यास चालू केला एंडिंगला. 2017-18 मध्ये मी परीक्षा पास झालो. 18 ला मला पहिल्यांदा 2 पोस्ट मिळाल्या ग्रुप सीच्या. नंतर ग्रुप बीच्या 2 पोस्ट मिळाल्या. त्यात मी महाराष्ट्रात 1 नंबर पण आलो 2019 मध्ये आणि मी तेव्हापासून क्लासेस घेतोय. म्हणजे मागच्या 5-7 वर्ष होऊन गेले मला शिकवण्यामध्ये. त्यामुळे जेवढा माझ्याकडे अनुभव आहे आणि मी स्वतः परीक्षा पण पास आहे. त्यामुळे मला माहिती आहे, की आयोगाचा विचारण्याची पद्धत कशी पॅटर्न वगैरे. मग मी प्रयत्न करत असतो, की माझ्या शिकवण्यातून तुम्हाला ती माहिती मिळावी. तर एवढी बेसिक ओळख होती. म्हणजे तुम्हाला फक्त एवढं सांगतोय मी, की तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय आणि ज्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकू शकता कारण मी त्या स्वतः परीक्षा पास आहे. मग आपल्याला नेमकं बॅचबद्दल थोडीशी मी सुरुवातीला माहिती सांगून देतो पहिल्या स्लाईडवर. नंतर मग आपल्याला अभ्यासाबद्दल बोलायचं आहे. बघा, आपल्या बॅचमध्ये तुम्हाला माहिती असेल, की कंबाईनच्या परीक्षेमध्ये 2 परीक्षा असतात. पहिले पूर्व परीक्षा असते. ती सर्वांना देता येते, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते किंवा जे लास्ट इयरला आहे ते. आणि जे लोकं पूर्व परीक्षा पास होतात, त्यांना मेन्स परीक्षा देता येते, म्हणजे मुख्यची परीक्षा देता येते. मग पूर्व आणि मुख्य अशा 2 परीक्षा आपल्याला पास व्हाव्या लागतात. मग आपल्या बॅचमध्ये पूर्व आणि मुख्य ह्या दोघी परीक्षांचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. पूर्व परीक्षेला 7 सब्जेक्ट असतात आणि मुख्य परीक्षेला हे 7 आणि अजून 3 एक्स्ट्राचे सब्जेक्ट असतात. म्हणजे टोटल 10 विषयांचा अभ्यास आपल्याला या बॅचमध्ये करायचा आहे. जेवढे विषय परीक्षेला लागतील ते सर्व इथे शिकवले जातील, काही काळजी करू नका. एक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळेस बघता येईल. बऱ्याच मुलांना हे समजत नाही. कसं 4 वेळेस म्हणजे कसं? बघा, समजा 1 तासाचा व्हिडिओ आहे. समजा 1 तासाचा व्हिडिओ आहे. ओके. मग तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ क्लिक केला आणि समजा तुम्हाला घरून फोन येऊन गेला. तुम्ही ॲप बंद करून दिलं. परत दुसऱ्यांदा बघितला. तुम्ही पहिले नंतर 2 मिनिटाचा बघितला. परत तुम्हाला समजा घरून काही कॉल आला. तुम्ही बंद करून दिला. परत तिसऱ्यांदा 3 मिनिटाचा बघितला. परत चौथ्यांदा 4 मिनिटाचा बघितला. 4 वेळेस तुम्ही व्हिडिओ बघितला. मुलांना असं वाटतं, की आता माझे व्ह्यू संपून गेले. असं नाही मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ किती पण वेळेस चालू करू शकता, किती पण वेळेस बंद करू शकता. त्या हेतूने अनलिमिटेड व्ह्यू आहे तुम्हाला. अशी काळजी करायची नाही, की मी 10 मिनिटच व्हिडिओ बघितला होता. नंतर 5च मिनिटं बघितला, नंतर 2च मिनिटं बघितला, नंतर 4च मिनिटं बघितला. माझे व्ह्यू संपून गेले. नाही, तुमचे व्ह्यू अनलिमिटेड आहे तसं. मग हे 4 व्ह्यू याचा अर्थ काय? याचा अर्थ सिंपल आहे मित्रांनो. जर 1 तासाचा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला ते 4 तास बघता येईल. जर 1 तासाचा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला ते 4 तास बघता येईल. मग समजा तुम्ही पहिले 20 मिनिटाचा व्हिडिओ बघितलं, नंतर 20 मिनिटाचा व्हिडिओ बघितलं, नंतर 20 मिनिटाचा व्हिडिओ बघितलं. म्हणजे तुमचा 1 तास पूर्ण होऊन गेला. नंतर परत तुम्ही 20 मिनिटाचा व्हिडिओ बघितलं, परत 20 मिनिटाचं बघितलं, परत 20 मिनिटाचं बघितलं, परत 1 तास पूर्ण झाला. असं तुम्ही 4 वेळेस रिपीट करू शकता एक व्हिडिओ. आणि 4 व्ह्यू द्यायचा उद्देश काय मित्रांनो? एक तुम्ही आत्ता बघणार. जर तुम्हाला पहिल्यांदा समजायला थोडीशी अडचण आली समजा, तर तुम्ही तेच व्हिडिओ दुसऱ्यांदा बघणार, म्हणजे तुमचं पूर्ण पाठांतर होऊन जाईल. नंतर जेव्हा पेपर जवळ येईल, म्हणजे कसं असतं 1 वर्ष बॅच चालते आणि 1 वर्षानंतर किंवा 8 महिन्यानंतर पेपर आहे, तेव्हा तुम्हाला आठवण पडून जाते. तेव्हा तुम्ही परत व्हिडिओ बघणार तिसऱ्यांदा आणि जर एखाद्याला वाटतंय, की मला अजून एकदा बघून घ्यायचा व्हिडिओ, तुम्ही चौथ्यांदा पण व्हिडिओ बघू शकतात. मग त्यामुळे 1 तासाचा व्हिडिओ तुम्ही 4 तास बघू शकता. अशा प्रकारे ते व्ह्यू आहेत. तुम्ही क्लिक किती पण वेळेस करू शकता. अनलिमिटेड वेळेस तुम्ही क्लिक करू शकता. त्याबद्दल निश्चिंत राहा. आता व्हॅलिडिटी. बघा, बॅचची व्हॅलिडिटी 2 वर्ष आहे. म्हणजे कसं? तुम्ही पुढची कंबाईन पण देऊ शकणार, त्याच्या पुढची पण कंबाईन देऊ शकणार. 2 परीक्षा तुमच्या इझिली कव्हर होऊन जातील या बॅचमध्ये. तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. ही बेसिक माहिती होती जी तुम्हाला माहिती असली पाहिजे आपल्या बॅचबद्दल. किती विषय शिकवले जातील, तुम्ही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि किती वेळ म्हणजे किती व्हॅलिडिटी तुमची किती वर्ष बघू शकता, हे तुम्हाला सांगायचं होतं मला. आता कोणत्या-कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अभ्यास करताय? 2 परीक्षा तुमच्या याच्यामध्ये इझिली कव्हर होतील. एक असते ग्रुप बीची परीक्षा, तिला कंबाईन बी म्हणतात
कंबाईन बी परीक्षा. कंबाईन का म्हणतो आपण? कारण 4 पोस्ट यांची एकत्र परीक्षा होती कंबाईन म्हणून. ही कंबाईन बी ची परीक्षा आहे. हिला जुन्या पद्धतीमध्ये क्लास 2 म्हणायचे, नॉन गॅजेटेड. आता क्लास 2 सिस्टीम, क्लास 3 सिस्टीम बंद होऊन गेली आहे. क्लास ए, क्लास बी, क्लास सी अशी सिस्टीम असते. मग क्लास बी म्हणजे वर्ग बी मधली वर्ग ब नावाची एक काय म्हणतात पोस्ट आहे. वर्ग ब च्या लेवलची पोस्ट आहे. 4 पोस्ट असतात याच्यामध्ये कंबाईन बी च्या पेपरमध्ये. एक असतो कंबाईन सी चा पेपर. याच्यामध्ये क्लास 3 च्या पोस्ट, त्याला आपण आता क्लास सी म्हणतो. वर्ग क च्या पोस्ट याच्यामध्ये असतात. मग पहिल्या परीक्षेमध्ये 4 पोस्ट असतात. PSI त्याला पोलीस उपनिरीक्षक म्हणतात. सहाय्यक कक्ष अधिकारी याला ADO म्हणतात. आधी याला ASO म्हणायचे. राज्य कर निरीक्षक याला STI म्हणतात. आणि दुय्यम निबंधक मुद्रांकन निरीक्षक याला सब रजिस्ट्रार असं म्हणतात. या 4 पोस्ट तुम्हाला कंबाईन बी मध्ये मिळू शकतात. आणि कंबाईन सी मध्ये तुम्हाला 6 पोस्टचा परीक्षा देता येतात. म्हणजे एकच पेपर होतो आणि 6 पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असतात. एक असतो सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, त्याला AMVI म्हणतात. उद्योग निरीक्षक त्याला आपण इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणतो. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, एक्साइज PSI. तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट. कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट. महसूल सहाय्यक म्हणजे क्लर्क, त्याला आपण आता त्याचं नाव पडलंय महसूल सहाय्यक, त्याला आपण क्लर्क म्हणतो. आता मी काय सांगतो व्यवस्थित आहे का? ही जी पोस्ट आहे AMVI, हिची पूर्व परीक्षा आता आपली ग्रुप सी चीच आहे, जी या सर्वांसाठी कॉमन आहे. यांची वेगळी असते, यांची वेगळी असते. ओके. पण हिचा जो मेन्स आहे मित्रांनो, तिच्यामध्ये इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे, तो मी शिकवत नाही. कारण मलाच आता इंजिनिअरिंग करून बरेच वर्ष होऊन गेले आहेत. बाकी या सर्व पोस्टचा प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास मी करून घेतो. याची फक्त मेन्सचा अभ्यास आपल्याकडे होती, कारण त्याचा पेपर वेगळा असतो, त्याचा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा पेपर असतो. ओके. एवढी एक पोस्ट प्रिलिमला कामात येईल तुम्हाला, मेन्सला ही बॅच त्याचा शिकवलं जात नाही. ओके. मग आता ह्या पोस्टचा आपण अभ्यास करतोय. सिलेबस एकदम सेम आहे. जो अभ्यास तुम्हाला याला करायचा आहे तोच अभ्यास तुम्हाला याला करायचा आहे. म्हणजे वेगळं काही करायची गरज नाहीये. थोडक्यात तुम्ही या बॅच मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 पोस्टचा अभ्यास करून घेणार. ओके. आता परीक्षेचे टप्पे कसे असतात? 2 टप्पे असतात. पहिले पूर्व परीक्षा असते मित्रांनो, ही सर्वांना देता येते. तुम्ही लास्ट इयरला असले ग्रॅज्युएशनला तर तुम्हाला ही परीक्षा देता येते. आणि जे लोक याच्यात पास होता तेच मेन्स साठी काय असतात? क्वालिफाय असतात. पूर्व परीक्षा सर्वांना देता येते. जे लोक पूर्व परीक्षा क्वालिफाय होतील ते मेन्सला पास होतील. ही फक्त चाळणी परीक्षा, याचा अर्थ काय? ही फक्त मुलांना सिलेक्ट करते पुढच्या स्टेपसाठी. तुमचं जे मेरिट लागतं, त्यानंतर तुम्हाला पोस्ट मिळते, त्यामध्ये प्रिलिमचे मार्क्स काउंट होत नाही. याचा अर्थ काय? समजा प्रिलिमचं मेरिट 50 मार्क्स लागलं आणि तुम्हाला बरोबर 50 मार्क्स आहे आणि एका मुलाला 70 मार्क्स आहे. हे जे त्याला 20 मार्क जास्त आहे, याचा त्याला पोस्ट मिळण्यामध्ये काहीच फायदा होत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त पास झालं पाहिजे. तुम्ही काठावर पास व्हा का 20 मार्कची लीड घ्या, काही फरक पडत नाही. याचा मार्क्सचा तुम्हाला मेन्स मध्ये काउंटिंग होत नाही पोस्ट मिळताना. हिचा उद्देश फक्त तुम्हाला मेन्सला पोहोचवायचे. पुढची जी परीक्षा असते ती मेन्सची परीक्षा. हिच्यात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. हिच्यात तुम्हाला फक्त पास व्हायचे. हिच्यात तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळवायचे. कारण याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये मेरिट लागतं. याच्यामध्ये मेरिट लागतं. म्हणजे जर 2च पोस्ट आहेत, एकाला 71 मार्क्स आहे समजा, 200 मार्क्सचा पेपर समजा, एकाला 141 मार्क्स आहे, एकाला 140 मार्क्स आहे आणि याला 139 मार्क्स आहे, तर हे फक्त वरचेच 2 लोक सिलेक्ट होतील. हा सिलेक्ट होणार नाही. म्हणजे मेन्सला तुमचे मार्क महत्वाचे. तुम्ही बाकी मुलांपेक्षा किती पुढे, लीड किती आहे, याचा तिथे फायदा होतो. प्रिलिम्सला तसं काही लीडचा फायदा होत नाही. तरी पण प्रिलिम्स आपले मार्क्स जास्तच मिळवायचे, काठावर पास व्हायचं नाहीये. पण मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही काठावर जरी पास झाले त्याचा काही फार फरक पडत नाही. आता एकदा तुमची मेन्स परीक्षा झाली, मग त्यानंतर ज्या ह्या 2 पोस्ट आहेत, कोणत्या? एक आहे कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट आणि एक महसूल सहाय्यक क्लर्क. या 2 पोस्टसाठी तुम्हाला टायपिंग टेस्ट पास व्हावं लागतं. आयोग तुमची टायपिंग टेस्ट घेतं. जे या टायपिंग टेस्टचे मार्क्स राहत नाही, फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असतं. जे लोक क्वालिफाय होता त्यांचं या मेन्सच्या मार्क्सवरून मेरिट लागतं आणि मग त्यांना पोस्ट मिळते. टॅक्स असिस्टंटसाठी तुम्हाला इंग्लिशची पण टायपिंग आली पाहिजे, मराठीची पण टायपिंग आली पाहिजे. 2 टेस्ट होतात. महसूल सहाय्यकमध्ये इंग्लिश क्लर्क आणि मराठी क्लर्क अशा वेगवेगळ्या पोस्ट असतात. ज्यांनी मराठी चूज केलंय त्यांना मराठी क्वालिफाय करावं लागतं. आणि जे इंग्लिश त्यांनी घेतलंय त्यांना इंग्लिश टायपिंग क्वालिफाय करावं लागते. त्यानंतर एक पोस्ट आहे PSI. या PSI पोस्टसाठी तुम्हाला काय असतं? फिजिकल ग्राउंड असतं. ती शारीरिक चाचणी फक्त PSI पोस्टसाठी. तिचे पण मार्क ऍड होत नाही, पण तुम्हाला क्वालिफाय करावं लागतं. म्हणजे फक्त क्वालिफाईंग आहे. मेरिट तुमचं मुख्य परीक्षेवरच लागणार आहे. आणि त्यानंतर PSI साठी इंटरव्ह्यू पण असतो. इंटरव्ह्यूचे मार्क मात्र काउंट होतात PSI मध्ये. बाकी कोणत्याच पोस्टला काय म्हणतात तुम्हाला
ग्राउंड वगैरे नाहीये किंवा मुलाखत वगैरे नाहीये. मग मी तुम्हाला एका मिनिटात सांगून देतो की नेमकं आहेत कसं पोस्ट. या 4 ज्या पोस्ट मित्रांनो, या 4 ज्या पोस्ट आहेत ग्रुप बी मधल्या, कंबाईन बी किंवा ग्रुप बी म्हणा, यांच्यामध्ये हिच्यात प्रिलिम पास व्हायचं, मेन्स पास व्हायची पोस्ट मिळून जाते. हिच्यात प्रिलिम पास व्हायचं, मेन्स पास व्हायची पोस्ट मिळून जाते. सेम हिचं पण आहे. हिचं थोडंसं वेगळे. हिला प्रिलिम पास व्हा, मग मेन्स पास व्हा, त्यानंतर जे मेन्स पास होतील ते लोक ग्राउंडसाठी क्वालिफाय होतील, फिजिकल टेस्ट, त्यानंतर त्यांना इंटरव्ह्यू द्यायचा. इंटरव्ह्यू आणि मेन्स या दोघांचे मार्क्स मिळून पोस्टला तुमचं मेरिट लागेल. याच्यामध्ये कसं आहे, प्रिलिम मेन्स आणि पोस्ट, प्रिलिम मेन्स आणि पोस्ट, प्रिलिम मेन्स आणि पोस्ट, प्रिलिम मेन्स आणि पोस्ट. याच्यामध्ये कसं आहे, प्रिलिम मेन्स नंतर टायपिंग टेस्ट, प्रिलिम मेन्स आणि नंतर टायपिंग टेस्ट. ओके. आणि यासोबतच सरळ सेवा ज्या आहेत त्यांच्या ज्या क्लर्क आहेत, सरळ सेवाच्या ज्या क्लर्क आहेत त्या पण आता ग्रुप सी मध्ये चालल्या गेल्या आहेत. त्या पण आता ग्रुप सी मध्ये चालल्या गेल्या आहे. तिचे पण प्रिलिम्स होईल, मेन्स होईल आणि टायपिंग होईल आणि मग तुम्हाला पोस्ट मिळेल. मग तुम्हाला नेमका पॅटर्न समजून गेला असणार की आहे काय. आता प्रिलिमचा जो पेपर असतो, प्रिलिमचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये एकच पेपर होतो. कंबाईन बी साठी एक पेपर होईल आणि कंबाईन सी साठी एक पेपर होईल. हा एक पेपर तुम्हाला पास व्हायचा आहे आणि मेन्सला तुम्ही पोहोचणार. मेन्सला 2 पेपर असतात, एकाच दिवशी असतात. एक पेपर असतो पहिला पेपर, त्याला लँग्वेजचा पेपर म्हणतात, त्यामध्ये मराठी इंग्लिश असतं. आणि एक असतो सेकंड पेपर, त्याला सामान्य क्षमता म्हणतात, GS जनरल स्टडीज. हा जो पेपर आहे पेपर 2, याच्यामध्ये जो अभ्यास आहे तो सेम अभ्यास तुम्ही पूर्व परीक्षेला करून ठेवलाय. म्हणजे पूर्व परीक्षेच्या 7 विषयांचा तुम्ही जो अभ्यास करताय तोच तुम्हाला मेन्सला सेकंड पेपरला कामात येणार आहे. भाषा हा विषय तुम्हाला मेन्सला अभ्यास करायचा आहे, त्याचा प्रिलिम्सला काही उपयोग नाहीये. मग तुम्हाला समजलं असतं की पॅटर्न नेमकं आहे कसं. प्रिलिम्सला एक पेपर द्यायचा, मेन्सला 2 पेपर द्यायचे. ओके. हे झालं ग्रुप बी साठी. ग्रुप सी साठी पण एक पेपर द्यायचा प्रिलिम्सचा आणि मेन्सला 2 पेपर द्यायचे. असा हा सेम पॅटर्न आहे. पेपर वेगळे होतील. ग्रुप बी ची प्रिलिम वेगळी होईल, मेन्स वेगळी होईल. ग्रुप सी ची प्रिलिम्स वेगळी होईल, मेन्स वेगळी होईल. सिलेबस सेम आहे, अभ्यास सेमच आहे. आता एकदा आपण पूर्व परीक्षेचा सिलेबस बघून घेऊ. पूर्व परीक्षेला किती विषय असतात? 7 विषय असतात. पूर्व परीक्षेला 7 विषय असतात. किती मार्क्सचा पेपर असतो? 100 मार्क्सचा पेपर असतो. 1 तास मध्ये पेपर सोडवायचा असतो. म्हणजे 1 तासामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे असतात. रायटिंग पॅटर्न नाहीये. तुम्हाला एक प्रश्न दिला असेल, समजा हा प्रश्न दिला आहे, त्याचे 4 ऑप्शन राहतील. त्याचे 4 ऑप्शन राहतील. तुम्हाला 4 पैकी एक काहीतरी गोल करायचा आहे. ओके. याला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणतात. पर्याय निवडायचा आहे, लिहायचं नाहीये. किती प्रश्न निवडायचे आहेत? 100 प्रश्न आहेत. 1 तासामध्ये सोडवायचे. म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यात पण 20 मार्क गणिताला आहे, म्हणजे 20 गणित पण सोडवायचे. मग हे 7 विषय कोणते कोणते एकदा बघून घेऊ आपण. बघा, सध्या फक्त मी बेसिक ओळख करून देतो. डिटेलमध्ये काही सिलेबस सांगत नाही. जेव्हा आपले लेक्चर होतील तेव्हा ते मी सांगेल. इतिहास, इतिहासामध्ये फक्त एवढं सांगितलंय काय, भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. याचे 10 प्रश्न येतात प्रिलिम्सला. याचे 10 प्रश्न येतात प्रिलिम्सला. भूगोल, भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरं, नद्या, उद्योगधंदे. महाराष्ट्रावर जास्त प्रश्न येतात. भारताच्या भूगोलावर 1-2 प्रश्न येतात. एखादा प्रश्न तुम्हाला जे आपलं प्राकृतिक भूगोल आहे त्याच्यावर येऊ शकतो. प्राकृतिक भूगोल म्हणजे कसं, वारे, त्यानंतर जगाचा थोडाफार भूगोल किंवा भूकंप कसा होतो, ज्वालामुखी कसा होतो याच्यावर. बरोबर. मग याचे पण 10 प्रश्न येतात भूगोलाचे. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये आणि शासकीय अर्थव्यवस्था या 2 गोष्टींवर प्रश्न येत असतात. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती याच्यावर प्रश्न येतात. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा आणि लेखा परीक्षणावर प्रश्न येतात. म्हणजे बजेटवर, आपल्या सरकारचा जो बजेट आहे त्याच्यावर प्रश्न येत असतात. अर्थव्यवस्थेचे 15 प्रश्न येतात. अर्थव्यवस्थेचे 15 प्रश्न येत असतात. चालू घडामोडी, यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारताच्या करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी, याच्या 15 प्रश्न येतात. याचे 15 प्रश्न येतात. त्यानंतर राज्यशास्त्र, याच्यामध्ये भारताची राज्यघटना आणि इतर काही गोष्टींवर प्रश्न येत असतात. पंचायत राज वगैरेवर याचे पण 15 प्रश्न येतात. पुढे सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञानमध्ये 4 तसे टॉपिक आहेत. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, बायोलॉजी जीवशास्त्र त्याचे 2 भाग, झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि एक चौथा आरोग्यशास्त्र म्हणजेच हायजीन. याच्यावर 15 प्रश्न येतात. आणि पुढचा
शेवटचा टॉपिक त्याला आपण गणित आणि बुद्धिमत्ता म्हणू, याला एकत्र समजा. अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. अंकगणित मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश पूर्णांक आणि टक्केवारी 10वी पर्यंतचं गणित. आणि बुद्धिमत्तामध्ये उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो 10वी पर्यंतचं बुद्धिमत्ता. याचे 20 प्रश्न येतात. मग टोटल किती झाले 100. बघा 15 चौक 60, 70, 80 आणि 20 100 प्रश्न येतील 1 तासामध्ये. आता लक्षात राहू द्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असा पॅटर्न फिक्स राहत नाही की इतकेच प्रश्न येतील. हे मी तुम्हाला कसं सांगतोय, मागच्या परीक्षांच्या अनुभवावरून मी असं सांगतोय, आणि काही काळजी करू नका. असाच सिलेबस, असाच तुमचा पॅटर्न राहील. असं कधी होणार नाही की 20च्या ऐवजी 10 आली गणिताला, बुद्धिमत्ताला आणि इतिहासाला 20 होऊन गेले, असं होणार नाही. हाच पॅटर्न आयोग ठेवतं. आयोगाने असं लिहून दिलं नाही आपल्याला, पण मागच्या प्रश्नामध्ये आपण असं व्यवस्थित सांगू शकतो. तुम्हाला समजलंच ना की इतिहास आणि भूगोल यांना थोडे मार्क कमी आहेत, बाकीच्यांना मार्क त्या मानाने जास्त आहेत. सर्वात जास्त मार्क कोणाला आहे? गणित आणि बुद्धिमत्ताला. आता मेन्सला 2 पेपर आहे मित्रांनो. आता व्यवस्थित आहे का? मेन्सला 2 पेपर आहेत. चला इथे सांगतो. मेन्सला 2 पेपर आहे. त्यातला पहिला पेपर हा लँग्वेजचा पेपर आहे, भाषेचा पेपर आहे. आता किती क्वेश्चन येतील? 100 क्वेश्चन येतील. क्वेश्चन 100 येतील. मार्क्स किती राहतील? 200. मार्क्स किती राहतील? 200. मार्क्स राहतील 200, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्सला. वेळ किती राहील? 60 मिनिट, म्हणजे 1 तास. म्हणजे बघा, प्रश्न आणि टाइम सारखाच आहे, फक्त मेन्सला मार्क डबल करून टाकले. एका प्रश्नाला डबल 2 मार्क करून टाकले. बाकी प्रिलिम सारखंच आहे. आता याच्यात ना 2 विषय असतात. एक असतो मराठी आणि एक असतो इंग्रजी. मराठीचे 50 प्रश्न असतात, इंग्रजीचे 50 प्रश्न असतात. कसा असतो पॅटर्न? दोघींचा सेम पॅटर्न आहे. 5 मार्काचे प्रश्न म्हणजे 5 क्वेश्चन हे पॅसेजवर असतात. 5 मार्कांनी 5 क्वेश्चन, 10 मार्काला 5 क्वेश्चन हे पॅसेजवर असतात. एक उतारा असतो, त्याच्यावर 5 प्रश्न असतात. उरलेले जे 45 प्रश्न आहे त्यांच्यामध्ये व्याकरण असतं, म्हणजे ग्रामर, आणि शब्दसंग्रह असतो, म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये पण, म्हणजे व्होकॅब्युलरी. असा हा पॅटर्न असतो. हे काही फिक्स नाहीये की किती ग्रामर येईल, किती व्होकॅब येईल. ते कधी एखाद्या दिवशी वेळेस व्होकॅब थोडं जास्त येतं, एखाद्या थोडं कमी येतं. तुम्ही असं धरून चला की 25 ग्रामर आणि 20 व्होकॅब असा जो जवळपास पॅटर्न राहतो. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. एखाद्या दिवशी इकडे 18 येतील, इकडे 27 येतील, एखाद्या दिवशी इकडे 22 येतील, इकडे 23 येतील, पण ऍव्हरेज असं राहतं. ते दोघींसाठी सेम आहे. आता हा जो अभ्यास आहे आपण प्रिलिम्सला करणार नाहीये, याचा अभ्यास आपल्याला मेन्सला करायचा आहे. ओके. तो सेकंड पेपर आहे तो पण सेम तसाच आहे. काय? क्वेश्चन 100, टाइम, चला मार्क्स किती? मार्क्स डबल म्हणजे 200. मार्क्स 200 आणि टाइम किती? टाइम 1 तासच. 100 प्रश्न 1 तासात सोडवायचे, पण मार्क्स डबल होतील यावेळेस. ओके. म्हणजे तुमचं जे मेन्सचं मेरिट आहे ते 400 पैकी लागेल. मेन्सचं मेरिट 400 पैकी लागेल. पहिला पेपर 200चा, दुसरा पेपर 200चा. प्रश्न इथे पण 100, इथे पण 100. टाइम इथे पण 1 तास, इथे पण 1 तास. ओके. आता तो मेन्सचा सेकंड पेपर, त्यामध्ये काय काय बघा. सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, म्हणजे गणित बुद्धिमत्ताच. चालू घडामोडी, प्रिलिम सारखंच. अंकगणित आणि सांख्यिकी म्हणजे तेच गणित बुद्धिमत्ता. आता एक नवीन पॉइंट, माहितीचा अधिकार कायदा, याला आपण आरटीआय ऍक्ट म्हणतो 2005चा, आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा. आरटीएस ऍक्ट म्हणतो आपण त्याला. एक असतो आरटीआय 2005चा, एक असतो आरटीएस 2015चा. 2 कायदे याच्यामध्ये, छोटे छोटे कायदे. 2 लेक्चरचं काम आहे फक्त. ओके. 2 ऍक्ट आहे. हे प्रिलिम्सला नाही आहे, हे प्रिलिम्सला नाही आहे. हा जो सांख्यिकी विषय हा पण प्रिलिम्सला नाही आहे. भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ, याला आपण राज्यघटना किंवा राज्य व्यवस्था म्हणतो, पॉलिटी म्हणतो आपण त्याला. याचा अभ्यास आपण प्रिलिम मध्येच करून घेतलाय. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल प्रिलिम्स मध्येच अभ्यास करून घेतलाय आपण. पर्यावरण हा जरी मेन्सला टॉपिक दिसतोय तरी प्रिलिम्सला एखादा प्रश्न येऊ शकतो, पण तो मेन्सला नाव दिलंय आयोगाने. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. सामान्य विज्ञानचा अभ्यास आपण प्रिलिम्सला केलाय. तंत्रज्ञान हा पार्ट मेन्सला ऍड होतो. अर्थव्यवस्था, नियोजन, विकास आणि अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, याचा अभ्यास आपण प्रिलिम्सलाच केलेला आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ समजते तुम्हाला. पेपर 2 मध्ये जो 100 क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी 90 क्वेश्चनचा अभ्यास आपण आधीच करून ठेवलाय. कुठे करून ठेवलाय? प्रिलिम्स मध्ये. यासाठी नवीन काही करायची गरज नाहीये. उरलेले जे 10 मार्क्स आहे याच्यामध्ये काय काय येऊ शकते एक्स्ट्राचं पुढे मी लिहून दिलं. जे 2 कायदे आपल्याला मेन्सला करायचे नवीन सेकंड पेपर मध्ये. टेक्नॉलॉजीच्या 1-2 प्रश्न येऊ शकतात, 2-3. त्यानंतर सांख्यिकीचे 2-4 प्रश्न येतील. सांख्यिकी
स्टॅटिस्टिक्स, मॅथ रिझनिंग मध्ये आणि पर्यावरण. बस एवढे टॉपिक मेन्सला ऍड होतात, लक्षात राहू द्या. एवढे टॉपिक मेन्सला ऍड होतात 10 मार्क्ससाठी. हे मेन्सच्या वेळेस बघू, कारण यांचा प्रिलिम्सला काही फायदाच नाहीये, यांचा प्रिलिम्सला काही फायदा नाहीये. चला, असे कोणते टॉपिक आहे जे पूर्व आणि मुख्य परीक्षेला कॉमन आहेत? याचा अर्थ तुम्ही आता अभ्यास चालू करणार तर कोणत्या टॉपिक्सला एकदम चांगलं करायचं, कारण ते प्रिलिम्सला पण मार्क देणार आहे आणि मेन्सला पण सेकंड वेळवरून मार्क्स देणार आहे. तो पहिला टॉपिक मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता. हा प्रिलिम्सला 20 मार्कला आहे आणि मेन्सला 22 मार्क्सला आहे. याच्यामध्ये सांख्यिकीचे 2-4 प्रश्न येतील, ते मेन्सला बघू, पण हा टॉपिक काय तुम्हाला कॉमन आहे प्रिलिम आणि मेन्सला. सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स, प्रिलिम्सला 15 मार्क्सला आहे, मेन्सला पण 10 ते 15 मार्क्स मध्ये येतो. तो 10 ते 15 मार्क्स मध्ये येतो. चालू घडामोडी प्रिलिम्सला 15ला, मेन्सला 15ला. राज्यघटना प्रिलिम्सला 15, मेन्सला 10 ते 15 मध्ये येतो. तो काहीतरी 10 ते 15 थोडं मागे पुढे येऊ शकतो. ही फिक्स राहत नाही, एखाद्या वर्षी 12 येऊन गेली, एखाद्या वर्षी 13 येतील, एखाद्या वर्षी 11 येतील, असं होतं ते. भूगोलाचे प्रिलिम्सला 10, मेन्सला 10. इतिहासाचे प्रिलिम्सला 10, मेन्सला 10. इकॉनॉमिक्सचे प्रिलिम्सला 15, मेन्सला 10 ते 12. असे थोडंफार करत ते 100 बरोबर होऊन जातात. 100 बरोबर होऊन जाता. हे तुम्हाला समजलं असणार की एवढे विषय तुम्हाला प्रिलिम्सला पण करायचे, मेन्सला पण करायचे आहेत. एवढे विषय तुम्हाला प्रिलिम्सला पण करायचे, मेन्सला पण करायचे. याचा अर्थ एकदाच अभ्यास करायचा आहे, एकदाच अभ्यास करायचा, चांगला नोट्स काढायच्या, त्याच तुम्हाला मेन्सला करायच्या आहेत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या, मेन्स जे मित्रांनो, मेन्समध्ये 2 पेपर आहेत. मेन्समध्ये 2 पेपर आहेत, एक लँग्वेज आणि दुसरा जीएस. आपल्याला लँग्वेज पहिल्यांदा करायची, तेव्हा आपण लँग्वेजचा अभ्यास आधी केला नाहीये, म्हणजे आपल्याला इकडे जास्त टाइम द्यावा लागणार आहे मेन्सच्या वेळेस. इकडे आपल्याला ऑब्व्हियसली कमी टाइम राहील. मग हा इथे कमी टाइम मध्ये जास्त मार्क कसे मिळवायचे याचा अभ्यास आधीच करून ठेवायचा प्रिलिम्सला. हे विषय इतके चांगले करायचे आताच की मेन्सला तुम्हाला कमीत कमी टाइम मध्ये रिव्हिजन झाली पाहिजे. समजतंय? कारण तुम्हाला मेन्सला जास्त टाइम कुठे द्यायचा आहे, मराठी आणि इंग्रजीवर टाइम द्यायचा. ती तुम्हाला 7-8 तास रोज लँग्वेजचा अभ्यास करायचा आहे, तरच मेन्स पास होतो माणूस. हे तुम्हाला समजलं ना नेमकं काय? आता थोडंसं फॅकल्टीची ओळख करून देतो मी, की कोणते विषय कोण कोण शिकवणार आहे. फॅकल्टीची ओळख करून देतो, कोणते विषय कोण कोण शिकवणार आहे. गणित आणि बुद्धिमत्ता मी शिकवणार आहे, ओके, म्हणजे अनिकेत पाटील नाव लिहितोय. विज्ञान मी शिकवणार आहे, राज्यघटना पण मी शिकवणार आहे. जिओग्राफी माझे मित्र आहेत सत्यपाल राजपूत सर, ते शिकवणार आहे. बघा मी 4 पोस्ट मिळवलाय मित्रांनो. यांनी पण आता यांना क्लर्कची पोस्ट मिळून जाईल. त्याच्या आधी पण ते पीएसआय मेन्सला होते, पीएसआय होऊन गेले असते ते, पण ग्राउंडमध्ये त्यांचा पायाला इंजुरी झाली, तर त्यामुळे ते पीएसआय राहून गेले. त्यांनी 4-5 मेन्स दिले आणि आता यावेळेस ते क्लर्क होऊन जातील. इतिहास नंदकुमार सर शिकवणारे. नंदकुमार सर बऱ्याच मोठ्या मोठ्या अकॅडमीना शिकवतात. सरांनी मागच्या 5-7 वर्षापासून शिकवलं जे इतिहास, त्यामुळे त्यांचा अभ्यास एकदम चांगला इतिहासाचा. अर्थव्यवस्था मी शिकवणारे मित्रांनो. आणि चालू घडामोडी विनोद शिंदे सर शिकवणारे. सरांचा पण अभ्यास एकदम चांगला आहे. सरांनी मागच्या 5-7 वर्षामध्ये सर्वच मेन्स दिलेले आहेत. मेन्सला त्यांचे 1-1, 2-2 मार्क मध्ये रिझल्ट गेले म्हणून पोस्ट मिळाले नाही, चालू आहे त्यांचा अभ्यास, पण त्यांनी सर्वच मेन्स दिलेले आहेत. तुम्हाला समजलं असणार 1, 2, 3, 4 विषय मी शिकवणार आहे, 3 विषय दुसरे सर शिकवणार आहेत. ओके, मी तुम्हाला फक्त एक बेसिक सांगून देतो की अभ्यास करताना क्रम कसा ठेवा तुम्ही, कारण आपले सर्वच व्हिडिओ ॲपमध्ये येऊन गेले. रेकॉर्डेड व्हिडिओ मी टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सर्वच व्हिडिओ एकाच वेळेस अवेलेबल आहे. तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणत्या विषयापासून सुरुवात करायची, पण तुम्ही माझ्या लॉजिकनुसार गेले तर सर्वात पहिले तुम्ही कोणता विषय सुरू केला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले काय करा माहिती का, पहिले तर दिवसाला 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे. दिवसाला 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे, लक्षात राहू द्या. ओके, एक मॅथ रिझनिंग, कारण की हा विषय असा आहे मित्रांनो, तुम्ही असं नाही करू शकत की 15 दिवस बसलो सर्व व्हिडिओ पाहून टाकले. रोज तुम्हाला गणितात सोडवायचे आहेत, रोज प्रॅक्टिस करायची. मॅथ रिझनिंग संध्याकाळी करायचं आहे, म्हणजे एक पार्ट दिवसाचे 2 भाग करून घ्या तुम्हाला तुमच्या सोयीनुसार. एक पार्ट मॅथ रिझनिंगला द्यायचा आहे आणि एक पार्ट जीएसच्या विषयांना द्यायचा आहे, म्हणजे उरलेले 6 विषय. ओके, उरलेले 5 विषय का तुम्ही, 5 विषय, हा मॅथ रिझनिंग 6 आणि एक करंट अफेअरला वेगळं ठेवा. करंट अफेअरला वेगळं ठेवा. चालू घडामोडीला कसं करायचं तुम्हाला सांगतो मी. मॅथ रिझनिंग रोज चालू द्यायचं आहे दुपारून, याला 3 ते 4 तास द्यायचे. म्हणजे समजा 2 तास तुम्ही व्हिडिओ पाहायला दिले, 2 तास तुम्हाला प्रॅक्टिसला द्यायचे, 4 तास तुम्हाला याला द्यायचे संध्याकाळी. जीएसचे जे विषय 2 तास व्हिडिओ पाहायचे आणि 2 तास त्याचा अभ्यास करायचा, याला 4 तास द्यायचे, याला 4 तास द्यायचे. आणि हा जो करंट अफेअर आहे मित्रांनो, हा करंट अफेअर काय करा, प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी एक दिवशी करंट अफेअर करा, बाकी काही करायची गरज नाही. मग करंट अफेअरचे 2 व्हिडिओ बघायचे आणि बाकी वेळा अभ्यास करायचा. एकच दिवस द्या आठवड्यातून करंट अफेअरला, म्हणजे तुमचा एका आठवड्यामध्ये जीएस तर रोज चालू आहे, मॅथ रिझनिंग तर रेग्युलर चालू आहे आणि करंट अफेअरचा पण अभ्यास चालू आहे. आता जीएस मध्ये जे 5 विषय कोणते कोणते, हे जीएस मध्ये जे 5 विषय कोणते कोणते हे बघा.
हा सामान्य विज्ञान, राज्यघटना, भूगोल, इतिहास आणि अर्थव्यवस्था यांच्यामध्ये कोणता विषय आधी सुरू करायचा? आता बघा, मार्क वाईज तुम्हाला माहिती आहे याचे 15 प्रश्न येणार आहे, याचे 15, याचे 10, याचे 10, याचे 15. मग पहिले असा विषय करा जो सोपा पण आहे आणि जास्त पण मार्क्स देणार आहे. पॉलिटी करा. हा विषय एकदम सोपा आहे, हा एकदम सोपा आहे आणि याला सर्वात पहिले करा, कारण हा मार्क्स पण देणार आहे. तुम्ही हा विषय जेव्हा व्हिडिओ बघणार तुम्हाला इंटरेस्ट येईल अभ्यास करायला. सर्वात महत्त्वाचं काय असतं की तुम्हाला अभ्यास आवडला पाहिजे. जेव्हा तुम्हाला अभ्यास आवडायला लागेल तेव्हा आपोआप जास्त अभ्यास होईल. तुम्हाला मी सांगून दिलं की तुम्हाला 10 तास अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही वाचायला बसले सकाळी आणि तुम्हाला समजतच नाहीये, तर तुम्ही 10 मिनिटं पण अभ्यास करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला पहिले इंटरेस्ट आला पाहिजे असा विषयापासून सुरुवात करायची. राज्यघटना हा सोपा विषय, इंटरेस्टिंग विषय आणि 15 मार्क देणारा विषय. इथे तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स मिळू शकता, इतका तो सोपा विषय. राज्यघटनेपासून सुरुवात करा. त्यानंतर दुसरा जो विषय तो भूगोल घ्या. भूगोल घ्या, त्याचं कारण काय, जरी मार्क्स याला कमी आहेत तो पण इंटरेस्टिंग विषय, सोपा विषय. भूगोलमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. मग जे सोपे आहेत ते पहिले मार्क्स मिळून घ्या. त्यानंतर काय करा, त्यानंतर अर्थव्यवस्था करा. अर्थव्यवस्था जास्त मार्क्स देणार आहे, थोडासा टफ विषय, थोडासा टफ विषय. हा तिसऱ्या नंबरला करा. त्यानंतर इतिहास आणि सायन्स मध्ये जर तुमचा सायन्स बॅकग्राऊंड आहे तर सायन्सचा अभ्यास करा, कारण हा जास्त मार्क्स देणार आहे, टफ विषय त्या मानणे. आणि इतिहास हा शेवटी करा, इंटरेस्टिंग विषय शेवटी तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल तो. अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्सने अभ्यास करा. त्याच्याने काय होईल की तुम्हाला इंटरेस्ट वाढत जाईल, मार्क्स पण वाढत चालतील. ओके, मग तुम्हाला हे समजलं असणार की मी एक बेसिक तुम्हाला अंदाज देऊन दिला की कसा अभ्यास केला पाहिजे तुम्ही. मॅथ रिझनिंग तर रोजच चालू दिलं पाहिजे, त्याला काही पर्याय नाहीये. आता जे फक्त मेन्सला विषय त्यांची आता चिंता करू नका. जेव्हा प्रिलिम्स होईल त्यानंतर मेन्सचा अभ्यास करू आपण. ते विषय आहेत मराठी, इंग्रजी, पर्यावरण, टेक्नॉलॉजी, RTI आणि RTS, हे दोन कायदे. ओके, यांचा सध्या काही विचार करू नका, यांचा मेन्सच्या वेळेस अभ्यास करता येईल. मेन्सच्या वेळेस करायचं ते, आता प्रिलिम्सला यांचा काही फायदा नाही, सध्या काही यांच्यावर लक्ष देऊ नका. आता आपण थोडंसं आपल्या क्लासचं स्ट्रक्चर बघू. 14 जूनला आपला पेपर आहे कशाचा, कंबाईन बीचा. कंबाईन बीचा 14 जूनला पेपर आहे. म्हणजे आजपासून जर तुम्ही मोजायला सुरुवात केली, आपल्याकडे 211 दिवस अभ्यास करायला. 211 दिवसामध्ये आपण परीक्षा इझी पास होऊ शकतो. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी 8 नोव्हेंबर 2016 अभ्यास चालू केला होता आणि 12 मार्च 2017 पहिली परीक्षा पास झालो होतो. म्हणजे किती दिवस होते माझ्याकडे, फक्त नोव्हेंबरचे 20 दिवस सांगतो मी. नोव्हेंबरचे 20 दिवस, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे झाले 3 महिन्याचे समजा 90 दिवस. हे 12 दिवस किती होता, 101 दिवस, 102 दिवस आणि 20 दिवस. 120 दिवसामध्ये मी परीक्षा पास झालो होतो आणि मला काही फार चांगलं गायडन्स पण नव्हतं, काही कोणी शिकवणारं पण नव्हतं. मी स्वतः वाचून पुस्तक वाचून पास झालो होतो. तुम्हाला तर चांगल्यापैकी गायडन्स इथे भेटून जाईल. त्यामुळे तुमच्याकडे माझ्यापेक्षा डबल दिवस आहे जवळपास. त्यामुळे 211 दिवसामध्ये इझी परीक्षा पास होतो. फक्त मी जसं सांगतो तसं अभ्यास करत राहा व्यवस्थित. आणि जी ग्रुप सी ची परीक्षा आहे तिची तारीख दिली आयोगाने, तिची तारीख दिली 12 जुलै 2025. म्हणजे टोटल तुम्हाला तिला 239-240 दिवस भेटतील. अजून तुम्ही 1 महिना जास्ती धरा, इथून 1 महिना जास्ती तुमच्याकडे असं तुम्ही समजा या 2 परीक्षांसाठी. आणि एक लक्षात राहू द्या, तुम्ही क्लर्कला आणि टॅक्सेशनला तेव्हाच क्वालिफाय होता जेव्हा तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असतं. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्या. तुमच्यातले बरेच विद्यार्थी असे असतात ना, ते हुशार पण आहेत, टॅलेंटेड पण आहेत आणि त्यांना स्वतःवर विश्वास पण आहे की आम्हाला ग्रुप सी करायची गरज नाही, आम्ही ग्रुप बी करू, क्लास 2 किंवा क्लास 1 अधिकारी होऊ. मी तुमच्या काय म्हणतात टॅलेंटचा आदर करतो, पण मला असं वाटतं की तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्या. त्याचं कारण काय, तुम्ही ती पोस्ट नका जॉईन करू, पण नावासमोर ती पोस्ट राहू द्या. त्याच्या जागा जास्त येतात, तुम्हाला मेन्सचा अनुभव येऊन जाईल. जरी तुम्हाला ग्रुप बी करायचे तरी ग्रुप सीचा अनुभव काही वाया जाणार नाही. टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्या. कोणते टायपिंग सर्टिफिकेट लागतं ते सांगून देऊ. तुम्ही इंग्लिशसाठी 30 आणि 40 ह्या स्पीडचं 2 सर्टिफिकेट लागतं. मराठीसाठी 30चं स्पीडचं सर्टिफिकेट लागतं. एवढं काढून घेतलं पाहिजे आपण. ओके, 3 सर्टिफिकेट काढावं लागतं, काढून घ्या, हे महत्वाचं एकदम. आता आपले किती लेक्चर येणार आहे जीएसचे आपले जवळपास 400 किंवा त्याच्यावर थोडे जास्त लेक्चर येतील. 410 420 पर्यंत लेक्चर येतील. पण म्हणजे सर्व व्हिडिओ मी टाकून ठेवलेत, पण जास्त काळजी करायची गरज नाही. यातले काही व्हिडिओ हे 20 मिनिटाचा पण आहे, काही व्हिडिओ 30 मिनिटाचा पण आहे. म्हणजे फार मोठे व्हिडिओ नाहीत काही. तुम्ही यांना राऊंड फिगर 400 व्हिडिओ धरा. 400 व्हिडिओ जरी धरले मित्रांनो तरी 200 दिवस आहे तुमच्याकडे. समजा तुमच्याकडे 200 दिवस आहे, वरच्या 11 दिवस सोडून द्या, तुमच्याकडे 200 दिवस आहेत. तुम्हाला रोज 2 व्हिडिओ पाहिजेच. तुम्हाला रोज 2 व्हिडिओ पाहिजेच आहेत, त्याला पर्याय नाहीये. तरच तुमचे बॅचचे सर्व व्हिडिओ कव्हर होतील. आणि माझे काही विद्यार्थी आहेत पहिल्या बॅचचे, त्यातले बरेच विद्यार्थी जॉबला लागून पण गेले. आता
आणि काही विद्यार्थी फेल होऊन गेले. का बरं फेल होऊन गेले? कारण त्यांनी बॅचचा अभ्यासच केला नाही. बॅच लावली, काही व्हिडिओ बघितले, नंतर मग ते इकडेच YouTubeवर काही व्हिडिओ बघ, कोणाचे दुसरे क्लासेस घे, कोणाचे दुसरे पुस्तक वाच. हे एक्स्ट्रा करण्यामध्ये त्यांनी हातातल्या गोष्टी केल्या नाही आणि शेवटी प्रश्न आपल्या शिकवल्यामधनं आले. त्यामुळे मला तुम्हाला माझं मत पहिलं असं आहे, तुम्ही पहिले आपली बॅच पूर्ण करून घ्या. बाकी सर्व नंतर. पहिले बॅचचे व्हिडिओ कंप्लीट करून घ्या. यात तुमचा 100 मार्कांचा सिलेबस पूर्ण होतोय. समजतंय ना? त्यामुळे रोज 2 व्हिडिओ पाहायचे तुम्हाला आणि काळजी करू नका काही व्हिडिओ एकदमच लहान आहे, ते लवकर संपून जातात. रविवारी वगैरे तुम्ही 3 पण व्हिडिओ बघू शकतात. मग आपल्याला 200 दिवस तुम्हाला बॅचला पूर्ण सीरियस राहायचंय. बरेच मुलं क्लासला लावताना सीरियस राहतात. महिनाभर नंतर सिरियसनेस कमी होऊन जाते आणि डायरेक्ट पेपरच्या अगोदर सीरियस होता. पेपरची ॲड आल्यावर अभ्यास करून काहीच फायदा नाही. पेपर समोर दिसतोय तेव्हा अभ्यास करून काय फायदा आहे? तुम्हाला आधी अभ्यास करावा लागतो. त्यामुळे हे पुढचे 200 दिवस जर तुम्ही मन लावून अभ्यास केला, तुम्हाला चांगली पोस्ट मिळून जाईल, तुमची पूर्ण लाईफ सेट होऊन जाईल. रोज 2 व्हिडिओ बघायचे तुम्हाला. मराठीचे 70 व्हिडिओ आहेत, इंग्लिशचे 140 व्हिडिओ आहेत आणि इतर काही 10 व्हिडिओ आहेत. यांना सध्या हात लावायचा नाहीये. हे मेन्सच्या वेळेस बघू आपण. हे मेन्सच्या वेळेस बघू म्हणजे कधी बघू? 14 जून नंतर आपण त्याचा अभ्यास करणार आहेत. सध्या या व्हिडिओ पाहायची गरज नाही. यांना तुम्ही सध्या सोडून द्या. जीएसचे व्हिडिओ आता बघायचे आहेत आणि मी काय सांगतो व्यवस्थित ऐका. जे जीएसचे व्हिडिओ मित्रांनो, हे 400 व्हिडिओ तुम्ही आता बघणार आहेत. म्हणजे कसं? रोज 2 व्हिडिओ तुम्ही बघणार आहे. रोज 2 व्हिडिओ तुम्ही बघणार आहे आणि हे आताच बघायचे तुम्हाला. कारण जेव्हा तुम्ही मेन्सचा अभ्यास करणार म्हणजे याच्या पुढे, तेव्हा तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला टाइम भेटणार नाही. तेव्हा तुम्हाला मराठी इंग्लिशचाच अभ्यास करायचा आहे आणि यांची फक्त तुमची जी नोट्स तुम्ही काढली आहे तीच रिव्हिजन करायची आहे. त्यामुळे आत्ताच चांगले बघा. आता एखादा व्हिडिओ डबल पाहिलं चालेल, ट्रिपल पाहिलं तरी चालेल, 4 वेळेस पाहिलं तरी चालेल. कारण मेन्सला तुम्हाला टाइम भेटणार नाहीये. मेन्सला तुम्हाला इकडेच फोकस करायचा आहे अभ्यासामध्ये. तुम्हाला समजलं असणार की नेमकं आपलं किती अभ्यास करायचं तुम्हाला. एकदा सिलेबसचा आवाका आणणं पण महत्वाचं आहे तुम्हाला. नाही तर आपल्याला असं होऊन जातं की आता क्लास लावलाय म्हणजे पोस्ट मिळून जाईल, असं राहत नाही. आपल्याला सिरियसली अभ्यास करावा लागतो कारण काम फार मोठं आहे आपल्यासमोर. आता तुमचा दिवसाचा शेड्यूल कसा असला पाहिजे? मी एक जनरल शेड्यूल सांगतोय तुम्हाला. तुमच्यातले काही विद्यार्थी जॉब करत असतील, त्यांना हा शेड्यूल फॉलो करता येणार नाही. तुमच्यातले काही विद्यार्थी असे असतील जे रात्री अभ्यास करत असतील. मी स्वतः रात्रीचा अभ्यास करायचो 12 वाजेनंतर. बरोबर? त्यांना हा शेड्यूल फॉलो होणार नाही. मी एक जनरल सांगतोय शेड्यूल कसा असला पाहिजे अभ्यासाचा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाइम टेबल ऍडजस्ट करून घ्या. बघा कसं. सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही सकाळी उठणार, तुम्ही समजा 7-8 वाजता. 8 ते 10 पर्यंत तुम्ही काय करायचं माहिती का? हे लेक्चर होणार आहे. जे पुढचं तुम्ही लेक्चर बघणार आहे त्याचा अभ्यास करून घ्यायचा. म्हणजे कसं बघा तुम्हाला समजावं तुम्ही. समजा तुम्ही आता मूलभूत हक्क हा टॉपिक चालू केला पॉलिटी मधला. त्याचा एक व्हिडिओ बघितलाय तुम्ही. त्याचे टोटल 4 व्हिडिओ समजा. म्हणजे पुढचे 3 व्हिडिओ पाहायचे बाकी आहेत. असं समजा आपण की तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये कलम 19 पर्यंत वाचलं. आर्टिकल 19 पर्यंत तुमचा व्हिडिओ बघितला गेलाय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये समजा आर्टिकल 20 पासून 25 पर्यंत मी शिकवलंय किंवा 24 पर्यंत. तुमचं काम काय आहे? सकाळी उठलं का तेवढे 4 कलम सकाळी वाचून घ्यायचे. 4 कलम सकाळी वाचून घ्यायचे. समजतंय तुम्हाला? किंवा जर समजा आपण सायन्समध्ये रक्ताभिसरण संस्था शिकतोय. याचे 2 व्हिडिओ आहेत. याचे 2 व्हिडिओ तुम्ही समजा. मग पहिला व्हिडिओ मी शिकवला तुम्हाला. तुम्ही पुस्तकात बघितलं ते. तुम्हाला माहिती की उद्या काय शिकवणार आहे. पुस्तकात तेवढं आधी वाचून घ्या. जर तुम्ही ते आधी वाचलं मित्रांनो, तुम्हाला जास्त गोष्टी समजणार नाही. समजा 50% समजेल. जे 50% नाही समजलंय तुम्हाला ते लेक्चरमध्ये कव्हर होऊन जाईल. म्हणजे तुम्ही लेक्चर बघणार ना तेव्हा तुम्हाला आधीच माहिती राहील की मी काय शिकवतोय आणि तुम्हाला ते डायरेक्ट पाठ झाल्यासारखं वाटेल. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करणं फार गरजेचं आहे लेक्चरमध्येच. मग काय करायचं बघा. सकाळी उठले तुम्ही 8 ते 10 पर्यंत 2 तासामध्ये जे मी शिकवणार आहे व्हिडिओमध्ये ते आधी पुस्तकातनं वाचून घ्यायचं. बरोबर? नंतर 10 ते 12 मध्ये 2 तासामध्ये लेक्चर बघायचं. जीएसचं एक लेक्चर सकाळी बघायचं. त्यानंतर 12 ते 1 मध्ये तुम्ही जेवण वगैरे करणार, थोडं फ्रेश होणार. त्यानंतर काय करायचं माहिती का? 1 ते 2.5 दीड तास तुम्ही झोपू शकता. तुम्हाला अभ्यास करायचा अभ्यास करा किंवा झोपायचं झोपा तुमच्यावर आहे. जेवण केल्यानंतर साहजिक माणसाला झोप लागते, झोपून घ्यायचं. मी बऱ्याचदा मुलांना बघतो की झोपला कंट्रोल करता आणि पुस्तक डोक्यासमोर ठेवता. असा अभ्यास नाही होत. तुमच्या डोक्यात झोप येईल, समोर पुस्तक आहे, अभ्यास होत नाही. त्यापेक्षा झोपून घ्या, मेंदूला रेस्ट द्या, नंतर झोपेत उठल्यावर अभ्यास करा. मग 1 ते 2.5 तुम्ही दीड तास झोपू शकता, काही अडचण नाही. 2.5 वाजता तुम्ही उठले. 2.5 ते 4 मध्ये काय करायचं माहिती का? जे आपल्या नोट्स आहेत शिकवलेल्या, आपण जेवढे लेक्चर घेतले त्या सर्वांची नोट्स मी देऊन ठेवली आहे. तुम्हाला ते एकचदा प्रिंट करून घ्या. परत जेरॉक्स काढायची गरज नाही. त्याच्यानंतर काय करायचं? जे मी शिकवलं होतं ते लेक्चरच्या नोट्स वाचायच्या आणि पुस्तक वाचून घ्यायचं. पुस्तकामध्ये एखादी गोष्ट एक्स्ट्रा सापडली तर वाचून घ्यायचं. बरोबर? मी तुम्हाला पुस्तकांची लिस्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईल. म्हणजे काय केलं तुम्ही? लेक्चर बघितलं, आधी एकदा वाचलं होतं, लेक्चर बघितलं, त्यानंतर या पुढच्या दीड तासामध्ये काय केलं तुम्ही? परत त्याची रिव्हिजन करून घेतली. म्हणजे तो टॉपिक पूर्ण कव्हर होऊन गेला.
त्यानंतर आपल्या ॲपमध्ये टेस्ट आलेली आहे, प्रत्येक व्हिडिओवर टेस्ट दिली आहे. एकतर काय म्हणता प्रॅक्टिस टेस्ट असेल, जर आयोगाने प्रश्न विचारले तर ते PYQ ची टेस्ट दिली आहे, किंवा जर प्रश्न विचारले नाहीये तर प्रश्न येऊ कसे शकता याची प्रॅक्टिस टेस्ट दिली. 4 ते 5 मध्ये 1 तासामध्ये काय करायचं, जो टॉपिक किंवा जो व्हिडिओ बघितलाय त्याच्यावरची टेस्ट सोडवायची. म्हणजे तुम्हाला समजेल की व्हिडिओ किती लक्षात राहिला, तुम्ही जे पुस्तक वाचलं ते किती लक्षात राहिलं. मग ती टेस्ट सोडून तुम्हाला पूर्ण अंदाज येतो की टॉपिक किती कव्हर झालाय. त्यानंतर काय करायचं, परत 5 ते 6 तुम्ही चहा प्यायला जाणार, मित्रांसोबत थोडं गप्पा मारणार, थोडासा आराम करायचा डोक्याला. नंतर 6 ते 8 मध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचं लेक्चर बघायचं. गणित आणि बुद्धिमत्ताचं लेक्चर बघायचं. 8 ते 9 मध्ये जेवण करायचं, थोडं घरी फोनवर बोलून घ्यायचं जर तुम्ही बाहेर असणार तर. 9 ते 11 मध्ये गणित बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस करायची बस. आणि त्याचे जर प्रश्न असतील PYQ चे तर ते सोडवायचे, बाकी काही करायची गरज नाही. असा रोजचा शेड्यूल ठेवायचा मित्रांनो. 200 दिवस जर तुम्ही असं केलं, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही 100% पास होऊन जाणार. बरोबर, एवढं आपल्याला करायचंय. आणि एवढं विशेष नाहीये, रोज तुम्ही मध्ये मध्ये थोडा गॅप घ्यायचा. एखाद दिवशी तब्येत खराब आहे, तुमचा दिवस बुडाला काही फरक पडत नाही, दुसऱ्या दिवशी चांगला अभ्यास करा. हे मी जनरल शेड्यूल सांगतोय, इतका वेळ आपला अभ्यास झाला पाहिजे. बस एवढं तुम्हाला बेसिक ओळख सांगायची होती क्लासची मला. बाकी मी तुम्हाला सांगतच राहील की अभ्यास कसा करायचा, काय करायचा ते मी तुम्हाला विषय वाईज सांगेलच. पण एक जनरल आपण अभ्यास कसा केला पाहिजे याची तुम्हाला मला टेक्निक सांगायची होती. कोणत्या विषयापासून सुरुवात करणार, पॉलिटीपासून सुरुवात करा. पॉलिटीचे सर्व व्हिडिओ पाहून टाका. त्यानंतर दुसरा विषय घ्या भूगोल, त्यानंतर तिसरा घ्या, नंतर चौथा घ्या, असं चालू द्या. करंट अफेअर प्रत्येक शनिवारी रविवारी करा, एक तर शनिवारी किंवा रविवारी करा. आणि मॅथ रिझनिंग रोज चालू द्या. मग मी तुम्हाला सिंपल सांगतो अभ्यास कसं करायचा आहे, म्हणजे तुम्हाला काहीच कन्फ्युजन राहणार नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 7 दिवस आहे. ओके, 7 दिवस आहे. काय करायचं माहिती का, असं करायचं, 2 भाग करायचे दिवसाचे, एक फर्स्ट लेक्चर, एक सेकंड लेक्चर. इथे GSचा अभ्यास करायचा पहिले 6 दिवस. GS मध्ये आपण समजा पॉलिटीपासून सुरुवात करतोय, पॉलिटीचे व्हिडिओ रोज बघायचे. ओके, संध्याकाळी काय करायचं, मॅथ रिझनिंग रोज करायचं आणि त्याची प्रॅक्टिस पण रोज करायची. रविवारी काय करायचं, GSला थांबवायचं, करंट अफेअरचा अभ्यास करायचा. जर तुम्हाला मॅथ रिझनिंग करू वाटत नाही तर करंट अफेअरचे 2 लेक्चर बघायचे आणि त्याचं पुस्तक वाचायचं, त्याची नोट्स वाचायची. असं करायचं मित्रांनो तुम्हाला. बरोबर, करंट अफेअर मध्ये आपली परीक्षा 2026 मध्ये 2025 पासूनचं करंट आपण केलं पाहिजे. 2025 पासून 2026 पर्यंतचं करंट आपण केलं पाहिजे. आणि लेक्चर आपले 2025 पासून आले काही अडचण नाही. मग इथून तुम्हाला असा अभ्यास करायचा आहे, दर आठवड्यात जर तुम्ही असं केलं तुमचा व्यवस्थित अभ्यास पूर्ण होऊन जाईल. आणि एवढं सर्व केल्यानंतर तुम्ही पुस्तक वाचताय, नोट्स वाचताय, व्हिडिओ पाहताय, टेस्ट सोडवताय, तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. एक पुस्तक घेऊन घ्या फक्त, प्रश्नपत्रिकेचं PYQचं. हे पुस्तक मस्ट आहे. याच्यात 2 पुस्तक आहे मित्रांनो. एक आहे, दोघी पुस्तकं आप्पा हातनुरी सरांची घ्या. आप्पा हातनुरी सर काय म्हणता, हे लोकसेवा अकॅडमीचं. एक पुस्तक आहे कंबाईन प्रिलिम्स ॲनालिसिस. याच्यामध्ये मागच्या 2011 पासूनच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचे टॉपिक वाईज प्रश्न पूर्व परीक्षेला विचारलेले आणि त्यांचं विश्लेषण दिलंय. आणि फक्त 21,000 म्हणून क्वेश्चन सेट आहे. हा एक क्वेश्चन सेट घेऊन घ्या. याच्यामध्ये फक्त प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज वेगळ्या करून दिलेल्या आहेत. मग जो टॉपिक आपण तुम्ही इथे बघणार व्हिडिओमध्ये, एक उदाहरणासाठी सांगतो. समजा तुम्ही ना तुम्ही फिजिक्समध्ये समजा एक टॉपिक आहे, त्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. तुम्ही गुरुत्वाकर्षण टॉपिक बघितला व्हिडिओ, पुस्तकाने ते वाचून घेतलं, आपल्या नोट्समधून ते वाचून घेतलं. त्यानंतर याच्यातून काय करायचं, गुरुत्वाकर्षणवरचे जेवढे प्रश्न आहेत ते वाचून घ्यायचे. 5 प्रश्न आयोगाने विचारले असतील, 10 प्रश्न विचारले असतील आयोगाने, ते लगेच वाचून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला हे पण समजतं की आयोग कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारतोय. आणि आपल्या नोट्समध्ये बघा तेवढ्याला हायलाईट करून घ्या. मी तर तुम्हाला शिकवताना सांगेलच, पण तरी तुम्ही स्वतः हायलाईट करा. म्हणजे कसं की तुम्हाला माहिती राहील रिव्हिजन करायच्या वेळेस पेपरच्या अगोदर की हा टॉपिक वाचून जायचा आहे. बरं, यासाठी आयोगाचे प्रश्न फार महत्वाचे आहे. करंट अफेअरच्या आयोगाचे प्रश्न वाचण्याची काही गरज नाहीये. ओके, कारण काय करंट अफेअरचे दरवर्षी प्रश्न नवीन येतात म्हणून. मग एवढी 2 पुस्तकं अर्जंट घ्या. बाकी आपल्या नोट्सची झेरॉक्स केली तरी चालेल आणि व्हिडिओ बघितले तरी चालतील. आता महत्वाचा मुद्दा, जर तुम्हाला क्लास संबंधी काही अडचण आली तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्ही याच्यावर कॉल करू शकता, व्हॉट्सअप पण करू शकता. हा माझा नंबर आहे मित्रांनो. याच्यावर आहे ना, जर तुम्हाला अभ्यासासंबंधी काही अडचण, एखादा टॉपिक समजत नाही, याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा. याची कॉलिंग चालू राहत नाही, याचा व्हॉट्सअप चालू राहतं. या दोघांचे कॉलिंग आणि व्हॉट्सअप चालू आहे. हे जे आहेत कॉलवर बोलणारे मॅडम, या सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत असतात. म्हणजे त्या टायमिंगमध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. 6 नंतर केला मग एक दिवस वाट बघा, दुसऱ्या दिवशी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, ॲप संबंधी एक महत्त्वाचं असं आहे
की तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून बघू शकता. तुम्हाला नंतर ॲपमध्ये नेट चालू ठेवावं लागेल. तुमचा डाटा वापरला जाणार नाही, फक्त नेट चालू ठेवावं लागतं. एवढं एक लक्षात राहू द्या. बाकी तुम्हाला काही अडचण आली तुम्ही इथे मेसेज करू शकता. आपल्या एकमेकांशी आपला कॉन्टॅक्ट झाला पाहिजे यासाठी 2 गोष्टी मी करतोय. टेलिग्राम ग्रुप मी तयार केला आहे. त्या ग्रुपवर तुम्ही समजा एखादा व्हिडिओ बघितला तुम्ही आणि तुम्हाला एखादा प्रश्न समजत नाही किंवा एखादा टॉपिक समजला नाही, तुम्ही तिथे प्रश्न विचारू शकता. जसं मला वेळ भेटेल मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईल. आणि झूम मीटिंग बघा, आता आपली बॅच कशी आहे, आपल्या बॅचमधले सर्व व्हिडिओ मी आधीच रेकॉर्ड करून टाकलेले आहेत. ओके, मग ते आधीच आताच मी तुमची बॅच लाईव्ह घेतली असती की तुम्ही रोज आले असते, मी तुम्हाला रोज शिकवलं असतं. प्रॉब्लेम काय माहिती का, 200 दिवसामध्ये 400 व्हिडिओ घेणं शक्य होत नाही, बरोबर. त्यामुळे मी आधीच रेकॉर्ड करून तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत. ओके, ते लाईव्ह व्हिडिओ आहेत आणि रेकॉर्डेड पण आहे आता. मग ते लाईव्ह जे व्हिडिओ ते शिकवले ते रेकॉर्डेड टाकले मी आता. का त्याचं कारण काय की तुम्हाला सर्व व्हिडिओ एका वेळेस भेटले पाहिजे. बऱ्याचदा काय असतं माहिती का, बॅच लॉन्च करून देतो एखादा शिक्षक, नंतर त्याचा सिलेबस पूर्ण होत नाही. मग ते मला तसा काही तुम्हाला तुमच्याबरोबर प्रॉब्लेम करायचा नव्हता. तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे म्हणून मी सर्व आधीच व्हिडिओ तुम्हाला टाकून दिलेत. म्हणजे तुम्हाला हा काही प्रॉब्लेम नाही की शिकवलं नव्हतं, सर्व शिकवलेलं राहील. तर ते व्हिडिओ तुम्हाला टाकून ठेवले मी. पण त्याच्यात प्रॉब्लेम काय असतो की एखाद्या वेळेस लाईव्हमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आता तुम्हाला विचारता येणार नाही कारण रेकॉर्डेड लेक्चर आहेत ना. मग तुम्हाला जो पण प्रश्न असेल आपण काय करत जाऊ, दर 15 दिवसांनी झूम मीटिंग घेत जाऊ. 15 दिवसांनी आपण झूम मीटिंग घेत जाऊ. त्या झूम मीटिंगमध्ये तुमचा अभ्यासासंबंधी काही अडचण आहे, लेक्चर संबंधी अडचण आहे किंवा दुसरं काही टेन्शन आहे तुम्हाला अभ्यासासंबंधी, तुम्ही ते पण मला सांगू शकता. म्हणजे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. दर 15 दिवसांनी आपण झूम मीटिंग घेत जाऊ. ग्रुपवर मी तुम्हाला सांगत जाईल, लिंक वगैरे टाकत जाईल. तुम्ही तिथून जॉईन करायचं, तुमचे प्रश्न विचारायचे, मी तुम्हाला माझी उत्तरं सांगत जाईल. आपला अभ्यास चालू राहणं फार महत्त्वाचं आहे. 200 दिवस जर तुम्ही एवढा मी जे सांगितलं तेवढं केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही 100% परीक्षा पास होणार. तुम्ही 100% परीक्षा पास होणार, बरोबर. फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या. एक चांगला कोट मला सापडला. तो कोट असा होता, चला असे रास्ते मिळते मंजिल तक पोहोचने के लिए खुद ही मेहनत करनी पडते. याचा अर्थ काय की तुम्हाला मी सल्ला देऊ शकतो, तुम्हाला मी डायरेक्शन सांगू शकतो की ह्या रस्त्याने जा तिथपर्यंत, पण शेवटी तुम्हालाच पायी चालायचं रस्त्यावर. तेव्हाच तुम्ही तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचणार, तुमच्या पोस्टपर्यंत पोहोचणार. कोणताच शिक्षक तुम्हाला पास करू शकत नाही. मी जाऊ द्या, जगातला कोणताच शिक्षक तुम्हाला पास करू शकत नाही. शिक्षक तुम्हाला फक्त रस्ता दाखवू शकतो की हे गोष्ट करा, या चुका करू नका. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो. बाकी तुमच्यावर आहे की तुम्ही खरंच ते इम्प्लिमेंट करताय का नाही करताय. मग तुम्ही मी सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावर अभ्यास किती करताय याच्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड आहे. समजलं. त्यामुळे तुम्ही सिरियस राहणं फार गरजेचं आहे माझ्यापेक्षा पण. तुम्ही सिरियस राहणं फार गरजेचं आहे माझ्यापेक्षा पण. मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगून देईल ज्या तुम्हाला पोस्टपर्यंत पोहोचू शकता. पण तिथे पोहोच नाही तुमच्या हातात आहे. तुम्ही किती मेहनत घेता याच्यावर ते सर्व डिपेंड आहे. बाकी काळजी करू नका. तुम्हाला या क्लास नंतर आयुष्यात कोणताच क्लास करायची गरज नाही. इतके सर्व विषय चांगले शिकलेत. आधी आपले बरेच विद्यार्थी पास झालेत. तुम्ही पण 100% पास होणार, पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, बरोबर. हे नेहमी लक्षात राहू द्या. जर तुम्ही पुढचे 200 दिवस मन लावून मेहनत घेतली, तुमचं पूर्ण आयुष्य सेटल होऊन जाईल. मग आपण पुढच्या वेळेस झूम मीटिंगमध्ये भेटूया. काय अडचण आली तर मला मेसेज करा. मी तुमच्या ॲपमध्ये टेलिग्राम नावाचा एक फोल्डर आहे बघा. तुम्ही जेव्हा ॲप ओपन करणार ना, आपल्या बॅचमध्ये या, लाईव्ह रेकॉर्डिंग त्याच्या बाजूला टेलिग्राम नावाचं फोल्डर आहे, तिथे क्लिक करा. तिथे लिंकवर क्लिक करा. तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपवर जॉईन होणार. व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला असता मी, पण व्हॉट्सअप बरेच मुलांचं राहत नाही म्हणून टेलिग्रामचा ग्रुप केलेला आहे. तुम्ही तिथे लिंकवर जॉईन करू शकता. तुमच्या अभ्यास संबंधी काय अडचण आल्या तुम्ही तिथे मेसेज करू शकता. बाकी मी तुम्हाला 3 नंबर तर देऊनच ठेवले. तुम्ही अभ्यास करत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा झूम मीटिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.